मी इथं हडपसरला आहे. माझे 2 वे आहे. एक आम्ही ओके. ऑन साइट बी देतो जाऊन आणि एक हां, ऑनलाईन बी आहे. तर ऑनलाईनचं कसं असतं, की तुम्ही मला सगळे तुमचे डिटेल देणार, म्हणजे डेट ऑफ हां. बर्थ किंवा कुंडली असेल तर ते तुम्ही मला पाठवू शकता किंवा हां, हां. कुंडली नसेल आहे का? आहे. कुंडली आहे. ठीक आहे. तर कुंडली आहे, तर ते तुम्ही मला WhatsAppवर पाठवता. मग मी हां. त्याचं पूर्ण डिटेल म्हणजे कसं असतं, फक्त एक प्लॅनेट ह्यात मॅटर नाही करत, तर कोणती अंतर्दशा चालू आहे, कोणती महादशा चालू आहे, हां, कोणत्या हां. प्लॅनेटवर कोणती दृष्टी पडते तुमच्या, की असं काय हां. येतंय. तर ह्याचं ना रूट कॉज काढावं खूप इम्पोर्टंट आहे. बिफोर ओके. डूइंग एनी रेमेडीज और उपाय म्हणजे रेमेडीज केला, उपाय केला किंवा पूजा करण्याआधी ना, हां, आपल्याला हां. हे रूट कॉज पाहिजे, की कुठं हं, म्हणजे हं. कसं असतं बॉडीमध्ये काही इजा झाली तर आपण ते हे न बघता की कुठं झालंय, आपण हं, हं. वरती-वरती औषध करतो पण ते संपत नाही. तर हं, आपल्याला हं, हे हं. पहिले पाहिजे की कुठं झालंय, नेमकं काय होतंय? हां, अंतर्दशा, हां. महादशामध्ये प्रॉब्लेम झालाय, की तुमचं काही प्लॅनेटमध्ये प्रॉब्लेम झालाय, की तुमचं हे जे स्ट्रगल आहे हे का होतंय? तर यासाठी आपण पूर्ण ते चार्ट अॅनलाईज करतो, पूर्ण डिटेल हं, हं. करतो आणि त्या हं, हं. अकॉर्डिंग मग तुमची एनर्जी बॅलन्स करतो पहिले आणि ओके. तुमचं घर स्वतःचं आहे का? नाही, मी इथे रेंटेड आहे. म्हणजे किती मी वर्ष झाले? मुलींसोबत राहते. इथे मला झाले 3-4 वर्ष. बघा आणि 4 वर्षात तुम्हाला ते वास्तूचं कसं असतं, मी वास्तू कन्सल्टंट बी आहे. तर मी हां. जेव्हा बघते ना एस्ट्रो, तर वास्तू कंपेअर असतं. कारण की वास्तूची बी अगर एनर्जी खराब असली ना, तर हां, तुमचे हां. एनर्जी इम्बॅलन्स होतात आणि मग ते प्रॉब्लेमॅटिक होतं. कारण की जॉब ना लागणं, स्ट्रगल येणं, हे हां, वास्तूसाठी हां. कन्सर्न असतं. तर तुम्ही अच्छा. तिथं राहता. म्हणजे आता मी आर-के आहे आमचा. तिथे आम्ही 3 मुली राहतो. हं, याच्या आधी मी 2 कंपनीजमध्ये वर्किंग होते. हं, मग त्याच्यानंतर माझं लग्नाचं घरी चालू असल्यामुळे मग मला थोडा ब्रेक घ्यावा लागला. तर हं. मग मी जॉब सोडला होता तो. नंतर ओके. मग 3 महिने झाले मी कंटिन्यू स्ट्रगलच करतेय जॉबसाठी. हं, हं, मग मला 2-3 ऑफर आले त्यावेळेस. पण हं, ते 2-3 एवढे काही योग्य नव्हते ते. म्हणजे कुठे हं, म्हणजे प्रॉब्लेम होता त्यांचा सॅटर्डे वर्किंग नव्हतं. कुठे हं, सॅलरीचा प्रॉब्लेम होता म्हणून मी ते जॉइन नाही केलं. हं, मग नंतर एका ठिकाणी जॉइन केलं तर ते खूप जास्त वर्कलोड होतं तिथे. हं, हं, एक मला नाही जमलं ते हं, आणि आता जिथे मी जॉइन केलं आहे तिथे सगळं ओके आहे, पण तिथे सुट्ट्यांचा प्रॉब्लेम आहे. हं, आणि बाकी मी इंटरव्ह्यूज देतीये. मी चांगल्या-चांगल्या हं. कंपनीमध्ये इंटरव्ह्यूज दिले. तिथे शनिवार, आणि रविवार पण सुट्ट्या होत्या. जिथं तुम्ही जॉइन केलंय तिथं हे बी प्रॉब्लेम फेस होतंय का, की तुमचं नॉलेज तुम्हाला खूप आहे, पण तुम्हाला ते हां. अप्रिशिएशन भेटत नाहीये? नाही इथे तर तो मला जास्त दिवस नाही झाले जॉइन करून 1च हं. आठवडा झालाय. कोणती कंपनी? मूलचंद आहे. मूलचंद. ओके. काय करता हां. तिथे तुम्ही? मी ॲज अ एच-आर म्हणूनच जॉइन झाले तिथे. ओके. तुम्ही एचआर आहे का? हां, हां. ओके. ठीक आहे. तर मग आपण काय आता करू ना, पहिले हे रूट कॉज फाइंड आउट करू. कारण की हे हां. स्ट्रगल तुमचं आत्ताचं नाहीये. त्याचं पॅटर्न तुम्ही पाहिलं तर जॉब अनस्टेबिलिटीचा इश्यू आहे. हां. जॉब जे हे लागतं, हं. होतं बी, पण परत सुटतं. परत हां. लागतं, पण तिथं काही ना काही गोष्टी प्रॉपर नसतात. म्हणजे हां, तुमच्या हां. अगेन्स्ट जाते. राइट? हां, म्हणजे मला कसं थोडंसं पगार कमी भेटला तरी चालते. हां. पण पण शनिवार, शांती रविवार पाहिजे. सुट्टी असलेलं बघतात. हां, पीस म्हणजे पाहिजे. पीस पाहिजे. येस. मग मी राइट. हाय त्या पेमेंटवर पण जॉइन करायला तयार हं, आहे. आता मी 2 हं, दिवस पूर्वी पण एक इंटरव्ह्यू दिला होता. छान हं, झालेला इंटरव्ह्यू. पण हं, तिथे होल्डवर ठेवलंय किंवा का नाही झालंय मला काही कळलं नाही ते. आणि हं, असं बरेचदा झालंय, की म्हणजे मी शेवटच्या हं, क्षणापर्यंत जाते. पण नंतर हं. मग काहीतरी अडतं आणि ते गडबड नाही होते. होत असं होतंय. हं, हं. आणि येस. मी अप्लाय पण खूप ठिकाणी केलंय, पण मला हं, एकही फोन वगैरे काही येत नाहीये हं. इंटरव्ह्यूचा. राइट. सो असं 3 महिने झाले कंटिन्यू तेच चालू आहे. हं, पूजा पण करून झाली आहे आणि हं, बाकी म्हणजे सगळ्या हं, प्रकारची मी स्किल्स डेव्हलप करायला क्लास पण लावलेले हं, आहेत. हं. त्याच्यावर अभ्यास पण केलेला आहे. त्यांनी सगळं तुम्हाला करून पूजा झालंय. सांगितली, पण त्यांनी तुम्हाला रेमेडीज उपाय सांगितलं होतं का काय? उपाय काय नाही. ते बोलले होते, की म्हणजे तुमचे अडथळे येतात सगळ्या कामांमध्ये. तर हं, विद्युतीची तुम्ही पूजा करा आणि हं, त्याच्यानंतर मग तुम्हाला एक एप्रिल महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रिझल्ट भेटून जाईल, हं. असं बोलले होते ते. मग काय हं. झालं त्याचं? अजून काही नाही म्हणजे इथे तर मी जॉइन केलं आहे. आता सध्या हं, तर काही मार्च एंडिंगमुळे तर काही कॉल्स येत नाहीयेत मला. हं, हं. ठीक आहे. आपण काय करू आता मग, हे जे हिस्ट्री आहे ना, हं. आपण हे हां, हां. हिस्ट्री पहिले काय करू, डिटेल डिस्कस करू. मी हां, हां. हे WhatsApp नंबरने मी हाय केलंय तुम्हाला ऑलरेडी कृष्णा डिवाइन ओके. म्हणून. तर तुम्ही हां, हां. मला तुमचं कुंडली पाठवा. ठीक आहे. ठीक मी आहे, काय ठीक आहे. करणार, चालेल. पूर्ण अॅनलाईज करणार, रूट कॉज हां. काढणार, की कुठे आहे, काय प्रॉब्लेम हां, येतोय. मग मी हां, तुम्हाला हां. व्हिडिओ कॉल करेल. व्हिडिओ कॉलवर हां, मी तुम्हाला सगळं समजवेल आणि तुम्हाला हां, उपाय आणि रेमेडीज सांगेल.
ते तुम्ही ठीक आहे, केलं ठीक आहे. ना, तर जे जे म्हणजे कसं असतं, जसं तुमचं शनी खराब आहे म्हणून हे सगळं होतंय. तर ते हां, हां. शनीला रिपेअर करायचंय, नाही की आपल्याला ओके. दुसऱ्या प्लॅनेटवर ध्यान ठेवायचंय. जसं हां, मला हां. दिसतंय तुम्ही खूपच नॉलेजेबल आहे आणि तुमचं जे ज्युपिटर जेव्हा तुम्ही पिक्चरमध्ये येता ना, ज्युपिटर हां, हां. म्हणजे तुम्हाला माहीतच असेल प्लॅनेटचा गुरु आहे. राइट? हां. येस, गॅलेक्सी येस. कॉम्बो जे आहे त्याच गुरु आहे. तर हां. ते ज्युपिटर लोकं असतात ना, ते नेहमी त्यांच्याकडे प्रॉस्पॅरिटी असती, नॉलेज असतं. पण हं, प्रॉब्लेम हं. काय आहे, तर ज्युपिटरमध्ये प्रॉब्लेम नाहीये, दुसऱ्या ग्रहामध्ये प्रॉब्लेम्स आहे. काही हां, हां. प्लॅनेटमध्ये प्रॉब्लेम्स आहे, जिथं अडथळे येतात आहे किंवा स्ट्रगल होतंय. तर ते हां, हां. प्लॅनेट आपण रिपेअर करू. त्याने काय होणार, ग्रह एकदम शांत होणार आणि मी हां, हां. तुम्हाला असे रेमेडीज सांगणार, जे तुम्हाला कॉस्टली नाही, कॉस्टली नसतात ते, ते तुम्ही घरी बसून करू शकता. हां, म्हणजे आता ठीक आहे. कसं मी याच्यामध्ये पैसे पण खूप खर्च केले. सो आता मला हां, फक्त कळतंय मला. सोप्यामध्ये काहीतरी उपाय सांगा, म्हणजे कुठं हां. मंदिरात दान करायचं हो, किंवा हो, असं पूजा वगैरे हो. असं काही नको मला, कारण मी की ऑलरेडी तुम्हाला मी असा 2-3 इफेक्टिव्ह केले. उपाय सांगणार जिथे तुमचे पैसे खर्चच होणार नाही आणि ते तुम्हाला मला माहिती आहे ॲक्चुअली माझ्याकडे एवढे लोकं येतात ना, ते पहिले हां, खूप हां. पैसे खर्चलेले असतात हां, हां. आणि मग तसं ते झालंय. येतात. तर हां मग आणि ते तेच हं. बोलतात, की आम्हाला काही फायदा झालाच नाही अजून. तर कसं हां, हां. करणार? आणि तर वेळ पण खूप गेला. 3 महिने कंटिन्यू तेच चालू आहे. सो हं. त्याच्यामुळे आणि मी माझ्या परीने म्हणजे मी स्किल्स डेव्हलप वगैरे पण इम्पोर्टंट आहे जॉबसाठी. नुसतं पूजा राइट. करून पण काही होणार नाही. नाही सो होणार. मी ते बरोबर पण आहे. केलंय. आणि हं, कसं म्हणजे मी सीनियर पोझिशनला होते आधी, पण मी ज्युनियर हं. पोझिशनसाठी पण ओके आहे. आणि फक्त तुम्हाला मला हे बी माहिती आहे पाहिजे, की मी तुम्हाला हे बी सांगेल, की तुमचे जे राशी आहे, तुमचा हां. जे नंबर आहे, त्यासाठी कोणता कसं असतं, तुम्हाला कधी हे सांगितलंय की नाही माहीत नाही. जेव्हा हं. तुम्ही ना रॉंग प्रोफेशन चूज करता ना, अगेन्स्ट तुमच्या चार्ट और अगेन्स्ट तुमच्या नंबर ना, तेव्हा बी हां. तुम्हाला स्ट्रगल्स येतात. जसं मी तुम्हाला एक ओके. एक्झाम्पल देईल, की जसं तुम्ही नंबर 3 आहे आणि नंबर 3 हां. म्हणजे काय असतं? गुरु असतं. हां, ते हां. गुरु मीन्स ज्युपिटरसाठी खूप सारे असे आहे जसं काय तुम्हाला सांगेल मी पॉलिटिशियन्स किंवा सायकॉलॉजिस्ट किंवा टीचिंग हां. फील्ड जे लीड करतात म्हणजे लोकांना गाईड करतात, लीड करतात. ओके. हे जे प्रोफेशन्स असतात ना, हां. ते तुमच्या नंबरला सूट होतात. ते तुमच्या चार्टला सूट होतात किंवा आपण कधी-कधी काय करतो, की आपल्याला माहीतच नसतं ना, की काय करायचंय. तर आपण हां, हां. रॉंग प्रोफेशन चूज करतो आणि त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. जसं नंबर हां. 7 आहे, तर तुम्हाला 7 नंबर म्हणजे केतू रूल्ड होतं. 7 नंबर काय अकल्टचा नंबर आहे, म्हणजे एस्ट्रोलॉजी फील्ड किंवा गाईडन्स देण्याचं फील्ड. तर काही हां, लोकं हां. माझ्याकडे असं येतात, ते रॉंग प्रोफेशन सिलेक्ट करतात. मग त्यांना स्ट्रगल्स येतात. पण हं, तुम्हाला हं. जे तुमच्या चार्टमध्ये जे आहे, जसं तुम्हाला बिझनेस धारण आहे, तुम्हाला बिझनेस केला की जास्त बेनिफिट भेटेल किंवा तुम्हाला ओके. असं जॉब केला, तर तुम्ही ते जॉब केला तर तुम्हाला ते सक्सेस भेटतं. तर ते जाणणं ओके. गरजेचं आहे तुमच्यासाठी, हां. की हां, कोणतं हां. प्रोफेशन तुम्हाला सूट होईल. राइट? ठीक आहे. आता प्रोफेशन तर आता ऑलरेडी मी चूज केलाय. म्हणजे माझं शिक्षण पण त्याच्यामध्येच झालंय आणि त्याच्यानंतर माझा जो पहिला जॉब होता, तो तर मला कॉलेजमधूनच मिळालाय. म्हणजे तेव्हा लगेचच मी तिथं हो. हां, तर ते व्यवस्थित झालं होतं पहिला. हं, दुसरा पण थोडासा अडथळे आले होते, पण मिळाला होता असं. हं, हं, हां, पण आपण आता कसं खूप म्हणजे आता फोन पण येत नाहीये मला इंटरव्ह्यूचे आणि हं. शेवटच्या क्षणाला जाते आणि सगळं हे होतंय. हो, म्हणजे हो, पूजा हो. करून झाले, सगळं हे पण हं. करून झालं नाही, नाही. तुम्ही आणि ॲक्चुअली अभ्यास काय केलं ना, पूजा केली तुम्ही, बट जे व्यवस्थित आपल्याला रेमेडीज करायचंय ना, ते अजून नाही हां, केलंय तुम्ही. तर ते रेमेडीज वगैरे आपण केलं ना, एक्झॅक्ट मी हां. तेच तर सांगितलं, पूर्ण बॉडीचा उपाय नाही करायचा आहे. आपल्याला ते कुठं जखम लागले त्यावर आपल्याला औषध करायचं हां. आहे. हं, त्यावर हं, आपण हं. केलं ना, तर ते प्रॉपर रिझल्ट भेटतं आणि प्रॉपर गाईडन्सबद्दल जसं तुम्हाला चार्ट तुमचा माहीत झाला, की बाबा हे प्रॉब्लेम आहे, ह्यामुळं असं होतंय. तर हं, हं. त्यामुळे मग तेच रेमेडी करू. तुमचं रेमेडी बी कोणाला सूट होती माहिती का? जे एनर्जी अलाइन होती. प्रत्येक हां. लोकांना रेमेडी सूट होत नाही. प्रत्येक हं, हं. लोकांना पूजा हे फलित होणार तसं नाहीये. हं, तुमचं हं. एनर्जी बॅलन्स आहे का नाही? तुमची एनर्जी बघून ते रेमेडीज, उपाय आणि पूजा सजेस्ट करतात. जसं ओके. कोणाला बघा गणेश पूजा सूट होती, कोणाला रुद्राभिषेक सूट होतो, कोणाला हं, वेगळी हं. पूजा सूट होते. तर ते तुमचं एनर्जी बघून, तुमचं चार्ट एनालाइज करून तसं होतं. ठीक आहे. ओके, ओके, तर ओके. मी हाय पाठवलंय तुम्हाला बघा नंबरवरून. तुम्ही मला हां, तुमची हां. कुंडली पाठवा. माझे कन्सल्टेशनचे चार्जेस 999 आहे ओके. आणि हो आणि जे रेमेडीज वगैरे सांगेल त्याचे वेगळे असतात. ओके, ओके. म्हणजे कन्सल्टेशनचे याच्यामध्ये तुम्हाला समोरासमोर भेटता येणार का मला? हां, पण ते ऑन साइट चार्जेस वाढतात. ऑनलाईन 999 आहे.
बरं, बरं. तुम्ही ठीक येऊ आहे. शकता चालेल. तर ठीक आहे इकडं. ठीक आहे. हां, म्हणजे समोरासमोर मग बाकी गोष्टी पण विचारायच्या आहेत, तर ते पण तुम्हाला विचारणं होईल. जमेल का हं. मग यायला हडपसरला? हो, जमेल, जमेल. काही आल्यावर. प्रॉब्लेम नाही. मी रविवारी वगैरे येऊ शकते. हां, मग चालेल ना. तर मी तुमचं कुंडली पाठवा मला. मी सगळं डिटेल अॅनलाईज करून ठेवते. मग तुम्ही रविवारी या. मग आपण भेटू आणि मग कसं काय, काय करता येईल तसं आपण हां. करू, आहे ना. मग ठीक आहे, तुम्हाला ठीक आहे. रेमेडीज चालेल. सांगेल प्रॉपर. म्हणजे हे मी फक्त हेच गाईड नाही करत, की तुमचं म्हणजे हे असं करा आणि हे हवन करा आणि हे नाही करत मी. माझं थोडं हां, काम हां. करण्याचं वेगळं आहे. तर मी तुम्हाला ओके. पूर्ण गाईड करते, पूर्ण. म्हणजे यापुढे बी ना तुम्हाला असं पाहिजे, की तुम्हाला माहीत पाहिजे, की आता तुम्हाला कोणता स्टेप उचलला पाहिजे. आता काय करायला हां, हां. पाहिजे, कोणत्या रस्त्यावर जायला पाहिजे. ठीक आहे? तर तुम्ही पाठवून द्या मला कुंडली. ठीक आहे? नाव काय तुमचं? राखी. राखी ना? ठीक आहे. हां, हां. ओके. मग आजच पाठवा. मी सगळं अॅनलाईज करून ठेवते. ठीक आहे? ठीक आहे, ठीक आहे. हो. चालेल. आणि मला 999 आहे कन्सल्टेशन. रेमेडीजचे जे असेल ते वेगळे 500-600 असे असतात. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. ठीक आहे? हं. चालतंय. ओके. थँक यू. येस.